बीड नगर परिषदची निवडणूक लागली। 17 नोव्हेंबरला अर्ज भरण्यासाठी सुरुवात ही झाली, पण 17 नोव्हेंबर होऊन सुद्धा अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप झालेले नव्हते। त्याच अनुषंगाने आज आपण बीड नगर परिषदमध्ये आलेलो आहोत, कारण आज अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप आहे। पण या सगळ्या गोष्टीमध्ये अपक्ष उमेदवारांना फक्त निवडणूक लढण्यासाठी आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी 5च दिवस मिळेल। आपल्यासोबत काही अपक्ष उमेदवार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, ऐनवेळी तुम्हाला चिन्ह वाटप झालंय, फक्त 5च दिवस राहिलेत। जे अपक्ष उम्मीदवार है त्या लोगों किसी न किसी कारण से उनको है तो प्रचार में या लोग मतदाताओं तक पहुंचने के लिए या किसी भी तरीके से उनको वहां तक जाने के लिए रोकने का एक प्रयास किया गया। अब वो निवडणूक आयोग से ये विनती रहेगी कि भाई जिस तरह हर बारी को पक्ष के लिए चिन्ह वाटप होता है, जिस तरह उनका साथ में दिया जाता है, उसी तरह है तो सबको चिन्ह जल्द से जल्द और ज़्यादा से ज़्यादा टाइमिंग में दिया जाए, कम से कम टाइमिंग में दिया जाए, क्योंकि उनको प्रचार के लिए ज़्यादा से ज़्यादा वक्त मिलेगा। आत्तापर्यंत हे चिन्ह वगैरे वाटप झाले नव्हते, तेव्हापर्यंत आत्तापर्यंत प्रचार वगैरे तुम्ही कसा केला या सगळ्या गोष्टींचा? आम्ही अपक्ष उमेदवारांना हे केलेलं आहे की सगळं जाऊन लोकांना भेटला, भाई मी थांबलेला आहे, मला तुम्ही वोट करा, आम्ही आल्यावर काय चांगली परिस्थिती निर्माण करू। अपक्ष उमेदवारांना लोकांचा प्रतिसाद असा आहे की जेवढेही पक्षमध्ये ज्यांना उमेदवारी भेटलेली आहे सध्या बीडमध्ये सगळे लोक ही ज्या प्रभागामध्ये त्यांना दिलेलं आहे ते प्रभागात राहणारे उमेदवार नाही, जेवढेही अपक्ष उमेदवार आहेत ते स्वतः त्या प्रभागात राहणारे आहे, तिथले काम करणारे आहे, स्थानिक आहे। त्यामुळे त्या लोकांमध्ये प्रतिसाद खूप आहे, कारण पक्षाने हे बात लक्षात न घेता लोकांना आपापल्या मनेच्छेने सर्वेच्छेने आणि जे लोक खर्च करू शकतात या लोकांना आपलं गुलाल दाखवू शकतात तसे लोकांना त्यांना दिलेलं आहे। काय सांगाल, पक्षांच्या लोकांना चिन्ह वाटपही झाले, त्यांचा प्रचाराचा शेवटही झाला, निवडणूक आयोगानं तुमच्या अपक्ष उमेदवारांना ही जी काही झालंय हे करणं योग्य आहे का? हे करणं अयोग्य आहे। मला तर निवडणूक आयोगावर डाऊट येतोय की त्यांनी पक्षावाल्याला 15-15 दिवस प्रचार करायला टाईम दिला आहे, अपक्षाला फक्त 4 दिवस टाईम दिला आहे। निवडणूक आयोगाने माझी विनंती आहे की ही निवडणूक अजून एक 10 दिवस पुढे ढकलण्यात यावी, कारण की अपक्ष उमेदवाराला फक्त 4 दिवसात काय फिरणार आहे। आम्ही अपक्ष 10 दिवसापासून फिरतो, पण आम्हाला चिन्ह लोकांना सांगता येत नव्हतं। आम्ही प्रत्येक लोकांच्या दारात घरापर्यंत पोहोचलो होतो आम्ही, पण चिन्ह नसल्यामुळे आम्हाला ह्याचा खूप त्रास झालेला आहे। आज आम्हाला चिन्ह भेटलं आहे, तर आम्ही आता उद्या सकाळीपासून सर्वांना चिन्ह वाटप करून प्रचाराला सुरुवात करणार आहोत। आणि अशा ही चर्चा खूप साऱ्या रंगल्या की प्रभाग क्रमांक 25मध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागरांचे तुम्ही BJPमध्ये 15मध्ये की विश्वासू वगैरे होतात, पण तुम्हाला डावललं गेलं आणि त्यानंतरही मग चिन्ह वेगळ्यांना कोणाला तरी दिलं गेलं, त्याबद्दल काय सांगा? मी पंकजाताईचा एक निष्ठावंत सैनिक होतो आणि राहणार बी आहे, पण योगेश भैयाकडे जेव्हा मी त्यांना तिकीट मागायला गेलो तेव्हा योगेश भैया म्हणले मला माझे कार्यकर्ते स्टँड करायचे आहेत, त्यामुळे मी तुम्हाला तिकीट देऊ शकत नाही आहे। आणि पंकजाताईचा कार्यकर्ता असल्यामुळं मला योगेश भैयांनी डावललं। आपण पाहू शकतो ही खंत होती अपक्ष उमेदवारांची नगर परिषदच्या निवडणुकीसाठी। सर्वांना तिकीट मिळालं, पण अपक्ष उमेदवारांना फक्त 5च दिवस राहिलेले असताना त्यांना आता निवडणूक आयोगाने तिकीट दिलेत। आता ही निवडणूक या अपक्ष उमेदवारांसाठी कशी ठरणार आहे या सगळ्या गोष्टीकडे आता नागरिकांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामॅन मुकुंदसोबत मी बालाजी शिंदे, लोकाशा TV बीड।